इंडियाला एक नवीन कोच मिळालेला आहे. अनिल कुंबळे हा भारतीय क्रिकेट टीमचा नवा कोच झालाय. पण नवीन कोच जसा टीम इंडियाला मिळाला तसा भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन वाद सुद्धा उफाळून आलेला आहे. रवी शास्त्री विरुद्ध सौरव गांगुली हे एक नवीन युद्ध आज आपल्याला बघायला मिळतंय. याच युद्धावर आपल्याला बोलायचंय. इतकंच नाही तर कुंबळेची ही टीम इंडिया नेमकी कशी असेल आणि या टीम इंडियाचा प्रवास नेमका कसा असेल याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी विनायक. महाराष्ट्र मंच या खास शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. याच शोमध्ये चर्चा करायला आपल्याबरोबर आहेत क्रिकेट संघटक रवी मांजरेकर. इतकंच नाही, स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर आहेत क्रिकेटचे कोच संगम लाड आणि क्रिकेट समीक्षक संदीप चव्हाण सुद्धा. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा रवी सर तुमच्यापासून सुरुवात करतो, कारण या शोमध्ये मी अनेक जणांना फोन केले की या शोमध्ये या शोमध्ये बोला, नेमका काय वाद आहे त्याच्यावर आपली मतं मांडा, पण अनेकांनी नकार दिला बोलायला. हे सगळ्यात पहिल्यांदा प्रेक्षकांना सुद्धा सांगतो आणि म्हणून रवी सर तुमच्यापासून सुरू करतो, कारण का थेट उत्तर मला याचं मिळणार आहे तुमच्याकडनं, यात शंका नाही आहे. काय नेमकं कसं बघायचं या वादाकडे? कारण एकीकडे नवीन कोच अपॉइंट झाला, नवीन कोचच्या अपॉइंटमेंट नंतर रवी शास्त्री नाराज झाले, पर्सनल अटॅक रवी शास्त्री विरुद्ध सौरव गांगुली असे झालेले आहेत. कसं बघताय तुम्ही या सगळ्या वादाकडे? मी या वादाच्या जरा सुरुवातीच्या अगोदर जातो. पहिल्यांदा हा वाद सुरू व्हायची गरजच नव्हती, कारण तुम्ही 3 माणसांची एक समिती स्थापन केली. एक्झॅक्टली. हे 3 माणसाची समिती स्थापन केली. कशाकरता केली? त्यांना का रवी मांजरेकर आणि संगम लाडना निवडायचे नाहीत. त्यांना 70 लाख 80 लाख 1 कोटी 2 कोटीला त्यांना सॅलरी मिळणार आहे, पगार मिळणार आहे असा मॅनेजर निवडायचा आहे. मग त्यांच्याकडे सिरियसनेस नको. 3 माणसाची कमिटी, एक बसल्या लंडनला, एक्झॅक्टली, दुसरा मीटिंगला येत नाही तिकडे असून सुद्धा, जो प्रेझेंटेशन देणार आहे तो बसतो बँकॉकला. ही काय मस्करी आहे काय? याला प्रोफेशनलिझम म्हणतात. अशा पद्धतीने कुठलीही गोष्ट होत नाही. एखादा माणूस जो देणार असतो तो बँकॉकला असला ठीक आहे, तरी त्याला प्रश्न विचारणारे आपापसात चर्चा करून त्याला पुढचे प्रश्न कसे विचारायचे, त्याच्याकडून काय काढून घ्यायचे, एकमेकात चर्चा करायला ते एकत्र असले तर बरं असतं. कारण ती जर तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जरी केलात, लेटेस्ट टेक्निक वगैरे या कुठल्याही नावाखाली केलात तरीसुद्धा ती आपापसातली चर्चा जाहीर होत नाही आणि ती होऊ नये. म्हणजे 3 माणसं 3 ठिकाणी इथूनच पहिल्यांदा दिसतं की कोणी याच्यावरती सिरियस नव्हतं. ॲब्सोल्युटली. आता याच्यामध्ये रवी शास्त्री हा इंटरेस्टेड पार्टी आहे, म्हणून त्याच्या मताला किंमत 0. रवी शास्त्रींनी बोलूच नये स्वतःबद्दल. त्याच्याबद्दल रवी शास्त्री मुलाखत देऊन सांगतो, मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे 18 महिन्यामध्ये सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये चांगले रिझल्ट्स मिळाले, पहिली आणली. अरे पण तू अगोदर सांग, त्याच्या अगोदर काय होतं की फक्त तुझ्यामुळे 18 महिन्यात झालं की जे शेवटची टीमचा नंबर पहिला आला. बरं, आता कुंबळेला क्रेडिट जाईल तर आम्ही काय सांगतो, नाही मी एवढी टीम चांगली केली आहे तर कुंबळेला त्रास होणार नाही. म्हणजे पहिल्यांदा तू ती पण काळजी घेतोस, म्हणजे तू पॉलिटिशियन्स आहे. दुसरं म्हणजे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, गांगुली आला का नाही, त्याला काय कारण होतं? तो कुठला डिफेन्स करतो स्वतःचा? असेल मीटिंग दुसरी, ती नंतर घेता येत नव्हती. ती मीटिंग त्याच्या CABच्या वर्किंग कमिटीची होती. ती मीटिंग पुढे ढकलता आली असती. तुम्ही जर प्रवीण आमरे आणि लालचंद राजपूत आणखीन कोण एक आहेत, त्या तिघांची तुम्ही जर समोरासमोर इंटरव्ह्यू घेतले, मग ह्याचा रवी शास्त्रीला तुम्ही बँकॉकला परवानगी का दिली? ते पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे तिसरी गोष्ट, गांगुलीकडे जज आहे, निवडी समितीमध्ये आहे. जजनी आपला निर्णय कधीही डिफेंड करायचा नसतो, तो लोकांवर सोडायचा. आपला डिसिजन त्याचा बरोबर आहे की नाही. म्हणजे जसं रवी शास्त्रींनी स्वतः इंटरेस्टेड असल्यामुळे निवड समितीवरती टीका करायची नाही, त्याचप्रमाणे गांगुलीने स्वतः निवड केलेली असली. तिसरं म्हणजे रवी शास्त्री सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मणांना मूर्ख ठरवतोय. एक्झॅक्टली. जर लक्ष्मण आणि सचिन तेंडुलकरने गांगुलीचा ॲब्सेन्स जर सांभाळून घेतला असेल तर रवी शास्त्रीच्या टीकेमुळे याचा अर्थ होतो की त्याच्यावर अन्याय झाला. तो अन्याय कोणी केला? मग ते केला अन्याय सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण. म्हणजे तू डायरेक्टली त्याच्यावरती टीका करतोयस. म्हणजे मग संजय मांजरेकर बोलला तेच बरोबर आहे. रवी शास्त्री, तुम्ही क्रिकेट खेळला, त्याच्यापेक्षा जास्ती क्रिकेटर बोलला टी व्हीवर, तुम्हाला काय येतं आहे?
असंच मग शेवटी आता वैयक्तिक ह्याच्यावर आल्यानंतर मग त्याला काही अर्थच राहत नाही. एक्झॅक्टली सर, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत, कारण का ही टीका शेवट वैयक्तिक पातळीवरच गेलेली आहे आणि म्हणून आज हा एक अगली फेस ऑफ इंडियन क्रिकेट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय आणि ती सुद्धा रवी शास्त्री विरुद्ध सौरव गांगुली. पण लाड सर, तुम्ही याकडे कसं बघता? जे मुद्दे आता रवी सरांनी मांडले अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. एकीकडे आपण बघतोय रवी शास्त्री इंटरेस्टेड पार्टी आहे, दुसरीकडे सौरव गांगुली हा त्या कमिटीमध्ये होता. या दोघांनी या मुद्द्यावर अशा पब्लिक प्लॅटफॉर्मवर येऊन अशी भांडणं करणं भारतीय क्रिकेटला शोभा देतं का? नाही, अतिशय दुर्दैवी घटना आहे ही. आणि एवढे सगळे दिग्गज लोक हे छोट्या गोष्टीवरती भांडण करतात हे बघून आम्हा सगळ्या क्रीडा रसिकांना खूप वाईट वाटतं आहे. आणि तुम्ही जे म्हणतात की सरांनी सांगितलेले पॉईंट अत्यंत करेक्ट आहेत, पण मला एक गोष्ट सांगायची सरांनी की रवी शास्त्री काय एकटाच तिकडून मुलाखत देत नव्हता, टॉम मुडीने पण तशीच दिली. त्याच्यामुळे BCCIच्या आधी पहिलं चुकलं आहे की त्यांनी ही कशा पद्धतीने मुलाखत घ्यायला पाहिजे याचं एक व्यवस्थितपणे फॉर्मॅट करायला पाहिजे होता. कोण कुठे बसून त्याचप्रमाणे लक्ष्मण तिकडे, तेंडुलकर तिकडे आणि तुम्ही मुलाखती घेतात हे तेवढंसं बरोबर नव्हतं, किंवा नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे साध्य पण होऊ शकतं. बरोबर. पण मला असं वाटतं की हा सगळा खेळ जो आहे ना, की हा तुम्ही आधी चुकीचं, त्याला हिंदी यायला पाहिजे कोचला, वरती असं काहीतरी सांगतात. बरं, आणखीन सांगितलं तुम्ही की आमच्या इकडच्या कोचेसना डावलण्यासाठी की त्याला हा काय म्हणतात त्यांनी आणखीन एक चांगलं हे दिलं होतं की ह्या जो कोण आहे त्याला कोचिंगचा एक्सपिरियन्स झाला पाहिजे. अनिल कुंबळे कोचिंगचा काहीच एक्सपिरियन्स कुंबळेचं नाव सुद्धा मागे पडलं होतं, कारण कुंबळे प्रोफेशनली कधीच कोच नव्हता, IPL टीमचा कोच होता. बरोबर आहे. म्हणजे शेवटच्या मोमेंटला शेवटचा फॉर्म अनिल कुंबळे भरला आणि शेवटचा विद्यार्थी पास झाला. अगदी. आणि माझं एक म्हणणं की आता सध्या काय म्हणते की नाही, भारतीय टीम ही जगातली उत्कृष्ट टीम आहे आणि इथे हाय प्रोफाईल कोचच लागणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक जण जो कोण असणार आहे याच्या पुढचा कोच पण ह्या 5 मंडळींपैकीच असणार आहे कोणतरी. आयदर फक्त सचिन तेंडुलकर नसेल कारण त्याला इंटरेस्ट नाही, पण तो द्रविड असेल किंवा तो गांगुली असेल किंवा तो झहीर खान असेल, की जे सुपरस्टार आपल्या इकडची होऊन गेले असतील तेच होणार आहेत. आणि ते तेवढंही बरोबर आहे, कारण आता तुम्हाला खरी गरज कोणाची माहिती आहे की नाही. मला असं पर्सनली विचारत मला असं वाटतं की विराट कोहलीला जो सांभाळू शकतो तो कोच हवा. हा एक सिंपल एक थेअरी आपल्या मुंबई आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की विराट कोहली ज्याप्रमाणे चालणार त्याला घेऊन, म्हणजे तो असं मी नाही म्हणत की विराट कोहली आता लार्जर दॅन लाईफ फिगर झालेला आहे, त्याला घेऊन जो कोच चालू शकेल तोच कोच आपल्याला मान्य होणार आहे. पण अनिल कुंबळेला घेतल्यामुळे काय झालं आहे की आता सध्या सगळ्या होम सिरीज असल्या कारणामुळे तो तिकडे काय फेल्युअर होईल असं मला वाटत नाही. तिकडे आपण सक्सेसफुल होऊच, मग दरम्यान हे सगळं वाद संपतील थोडेसे. द्रविड एवढा काही उत्सुक दिसत नाही आहे. द्रविड हळूहळू आपली स्टेप्स करतोय आणि तो चांगला मनुष्य चांगला असतो, म्हणजे चांगला गुड ह्युमन बिंग तो बरोबर सांगतोय, कारण तो म्हणतो की पहिलं मी ज्युनियरना व्यवस्थित करतो आणि मग आपण वरती येऊया. खूपच छान त्याचं स्टेटमेंट आहे. आणि रवी शास्त्रीने माझ्यामध्ये की बरंच आता केलेलं आहे ऑलरेडी, त्याला पण आपण एक जसं आपण मुंबई म्हणजे भारतात आपण सौरव गांगुलीला क्रेडिट देतो की भारतीय टीम बनवायचं, तसं रवी शास्त्रीला पण थोडेफार क्रेडिट द्यायला हरकत नाही, कारण त्याने त्या यंग पोरांना जरा एक कॉन्फिडन्स लेवल वाढवली आहे असं मला हरकत नाहीये. रवी शास्त्रीने सुद्धा मॅनेजर म्हणून एक चांगली भूमिका बजावली असेल. पण मुद्दा हा नाहीये, मुद्दा हा इतकाच आहे, लिमिटेड पॉईंट आहे, आणि तो म्हणजे या अगली फाईटचा. संदीप, या अगली फाईटकडे कसं काय म्हणून बघायचं? कारण एकीकडे एक मोठा खेळाडू रवी शास्त्री, त्यानंतर टीम इंडियाचा मॅनेजर म्हणून सुद्धा चांगली कामगिरी, आणि दुसरीकडे सौरव गांगुली, ज्याच्याबद्दल आपण काही कमी बोललेलंच बरं, कारण का आपल्याला माहिती आहे गांगुली एकूण काय आहे. पण या 2 दिग्गज खेळाडूंमध्ये जर अशा पद्धतीची भांडणं होतात आणि अशा पद्धतीची भांडणं अशी सगळ्यांच्या समोर चव्हाट्यावर येतात, कसं म्हणायचं मग भारतीय क्रिकेट हे एक वेगळ्या पातळीवर गेलेलं आहे, एक उंची भारतीय क्रिकेटनी गाठलेली आहे. या गोष्टींमधनं BCCI मधलं हे अंतर्गत राजकारण जे आहे, एक डर्टी पॉलिटिक्स जे आहे, तेच समोर येत आहे. विनायक, अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं, पण त्याच्या आधी मी मांद्रेकर सर आणि संगलवाडत थोड्या प्रमाणामध्ये माझी मतभिन्नता अशी आहे की हे जे 4ही खेळाडू जे इन्व्हॉल्व आहेत, 4 म्हणण्यापेक्षा अनिल कुंबळेला धरलं तर 5 खेळाडू जे आहेत, या प्रत्येकाने भारतासाठी कधी ना कधीतरी गौरवाची भूमिका बजावलेली आहे, देशाला अभिमान मिळवून दिला आहे. मला आजही आठवतं, रवी शास्त्री म्हटल्यावर सगळ्यांना जर पहिला काय आठवत असेल तर त्यांनी मिळवलेली ती ऑडी कार जणू आपण जिंकल्या जरा अख्ख्या भारतीयाने त्या ऑडी कारमधनं अगदी काय म्हणतात ना स्वप्नात प्रवास केला होता. त्यामुळे असं नाही की ह्यातला कोणताही खेळाडू कमी जास्त आहे, प्रत्येकाने आपापल्या योग्यतेनुसार भारताला बहुमान प्राप्त करून दिलाय. परंतु ज्या घटना घडल्या त्या घटना टाळता येऊ शकल्या असता का? तर हो, नक्की टाळता येऊ शकल्या असता. माझं असं म्हणणं आहे की ना तिथे रवी शास्त्री चुकलाय ना सौरव गांगुली चुकली आहे ती सिस्टीम चुकली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर जसं मांद्रेकर म्हणाले की टेक्नॉलॉजीचा वापर करायलाच हवा. आज जग एवढं पुढे गेलेलं आहे, जर तुमच्याकडे स्काईप सारखं किंवा इतर सगळी जर माध्यम व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जगभरात तुम्ही फुटबॉलचा कोच निवडताना जगातल्या कोणत्याही संघटना घ्या, अगदी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेमध्ये सुद्धा आजकाल कॉन्फरन्सिंग होतं आणि त्यात मला काही वावगं
दिसत नाही. म्हणजे जर सचिन तेंडुलकर लंडनमध्ये लंडनमधनं कॉन्फरन्स करत असेल तर त्यात वावगं असं काही नाही, कारण शेवटी तो जो निर्णय घेणार आहे तो त्याच्या सारासार बुद्धीनेच घेणार आहे. नाही, दुसरा पण मुद्दा संदीप असा होता- मांजरेकरांचा मुद्दा वेगळा होता. रवी मांजरेकर जे म्हणतायत की ते म्हणजे जर तिघही एकत्र बसले असते तर तिघांना एकत्रितपणे चर्चा करून पुढचे प्रश्न विचारता आले असते. एकीकडे सचिन लंडनला बसतोय, लक्ष्मण आणि गांगुली कोलकात्यामध्ये. एका रवी शास्त्रीच्या प्रेझेंटेशनला गांगुली नव्हताच. माझं म्हणणं असं आहे, मांजरेकरजी माझं तिसरा कोच, तिसरा माणूस का नाही? मांजरेकरजी माझं मग म्हणणं postpone असं- करा. मांजरेकरजी माझं असं म्हणणं आहे की तुमचा जो मुद्दा होता की रवी शास्त्रीच्या प्रेझेंटेशनला संजय मांजरेकर का नकोय, तर मी असं तेच म्हणतो की ते सिस्टीम चुकते. माझं असं म्हणणं आहे की सौरव गांगुलीने 2 आठवड्यापूर्वी BCCIला सांगितलेलं की आपण हा जो काही निवडणुकीचा जो काही तुम्ही निवड प्रक्रियेचा जो कालावधी असेल, मला 5 वाजता तुम्ही फ्री करा, कारण 5 वाजता माझी एक दुसरी कमिटमेंट आहे. रवी शास्त्रीचा जो इंटरव्ह्यू होता हा 4:15 निर्धारित करण्यात आला होता आणि तो पुढच्या 45 मिनिटं चालेल असं धरण्यात आलं होतं गृहीत. 5 वाजता तो संपायला हवा होता. आधीचा इंटरव्ह्यू हा अर्धा तास अधिक झाल्यामुळे जेव्हा रवी शास्त्रीच्या इंटरव्ह्यूची वेळ आली तेव्हा ऑलरेडी 4:50 झाली होती आणि पुढच्या 10 मिनिटात ते शक्य नव्हतं. आणि एकदा इंटरव्ह्यू सुरू झाल्यावर त्याच्यानंतर मधून उठून जाणं हा तर फारच अपमानास्पद होता. संदीप- अशावेळी विनायक मला असं वाटतं की आर्ग्युमेंट घ्यायचं नाही, आहे. नाही, कारण नाही, आज- नाही, नाही, आज नाही. आपण माझं असं म्हणणं एक साधा कोच सिलेक्ट नाही विनायक, करतो, नाही. भारतीय क्रिकेट अगदी बरोबर आहे, कोच अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. माझं असं म्हणणं आहे अशावेळी जर तिन्ही निवड समितीचे सदस्य जर तिथे नसतील तर ही इंटरव्ह्यू न होता ती दुसऱ्या दिवशी झाल्याने काही बिघडलं नसतं. काहीच वेगळं नाही. तुम्ही निवडणूक करा, असंही तुम्ही लंडनवरनं स्काईप करणार होता. 2 खेळाडू भारतामध्ये आहेत निवड समितीचे सदस्य. रवी शास्त्री असाही बँकॉकला होता, तुम्हाला दुसऱ्या दिवशी ती स्लॉट करता आली असती जर शेड्यूल. पण हा गोंधळ इथे झाला की रवी शास्त्री सुद्धा काही जी त्याच्या प्री कमिटमेंट होता तो तिथे होता. गांगुली गेलाय, तो क्रिकेटच्या दुसऱ्या याच्यासाठी गेलाय, त्याची स्वतःची एक संघटना आहे, त्याच्याची कॅपची, आणि ती सुद्धा क्रिकेटची संबंध होता. तो काही पर्सनल एंडॉर्समेंट किंवा जाहिरातीसाठी गेला नव्हता. त्यांनी त्याची वेळ पाहिलेली आहे जी आधी दिली होती. आता प्रश्न असा आला की रवी शास्त्रीने हे बोलणं यथोचित आहे की नाही, तर हा मानवी स्वभावाचा भाग आहे. रवी शास्त्रीने जे योगदान दिलं होतं, जेलेसी असं म्हणता येणार नाही, हा उद्विग्नता आहे की मी 18 महिने काम केल्यानंतर मला जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळाला नाही. तर मला असं वाटतं आपण त्याच्याकडे रवी शास्त्रीचा एक उद्गार म्हणून पाहून ते सोडून दिलं पाहिजे. परंतु झालं असं आहे की आजकाल आपल्याकडे एखादा खेळाडू एखादं वाक्य म्हटलं त्याच्यापुढे त्याच्यावर एवढं त्याच्यावर वादविवाद रखतात की मूळ मुद्दा राहतो बाजूला. ज्याच्यावर हा प्रॉब्लेम झाला त्याच्याबद्दल कोणीच डिस्कशन करत नाही. आज संपूर्ण चर्चा जी रंगलेली आहे ती गांगुली विरुद्ध रवी शास्त्री. पण खरं रवी म्हणजे शास्त्रींनी थेट गांगुलीला टार्गेट केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे वक्तव्य आलं ते रवी अगदी शास्त्रींकडनं बरोबर आलं आहे. आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की गांगुलीला मी कोच म्हणून विनायक नकोय रवी आणि म्हणून हे सगळं विनायक झालं. मी रवी शास्त्रीचा पाठराखण करत नाही, पण रवी शास्त्रीचं जर स्टेटमेंट तुम्ही पाहिलं त्याचं एवढंच म्हणणं होतं की मी जेव्हा प्रेझेंटेशन करतोय तेव्हा मला असं अपेक्षित आहे की जी माणसं माझी निवड करण्यात ही तिन्ही त्यांनी माणसं सगळ्यांनी chair वर तिकडे उभे आहेत. असावं. आणि हे फेअर इनफ होतं. Fair म्हणजे enough. रवी शास्त्री जबाबदार नाही ना जर आधीची निवड समितीची मीटिंग 4:15 जर 4:45 गेली असेल आणि गांगुलीने बरोबर आहे. बोर्डाला त्यात काही वादाचा कमिटमेंट मुद्दा दिली, नाही. गांगुलीने ठीक काही आहे. रवी शास्त्रीला कमिट नाही केलं की बाबा तुझं ठीक आहे. 4ला आलं तर मी जातोय. तर रवी शास्त्रीची उद्योगनीता आपण समजून घेतली पाहिजे. 18 महिने ज्या माणसाने टीमचं कोच केलंय त्याच्या मांजरेकर प्रेझेंटेशनला सौरव गांगुली देत, त्यामुळे त्याचा राग स्वाभाविक ठीक आहे. आहे. हे हे मांजरेकर प्रकरण खरं म्हणजे BCCIने हस्तक्षेप करून तिथेच थांबायला पाहिजे होतं. ते सिस्टीम झालं फेलियर नाही. आहे असं तू म्हणतोय संदीप. एक मिनिट मांजरेकर 100% सिस्टीम फेल्युअर आहे, याच्याबद्दल शंकाच नाही. परंतु सिस्टीम फेल्युअर म्हणजे मी वाटेल ते बोलीन नाही. तुम्ही त्या जागेवर आहात तिकडे तुम्ही वाटेल ते बोलू शकत नाही. मी ह्याच्या कशामध्ये तरी मी नर्वस होऊन बोललो, याच्यामुळे बोललो, त्याला हे नाही आहे. मग हे आउट ऑफ एक, जेलसी होतं. थांबा जरा, पाहिजे ना, जे चूक आहे ते बोललं पाहिजे ना. थांबा जरा. दुसरं म्हणजे संदीप चव्हाण बोललेले पहिल्यापासूनच चूक आहे. कसं काय? म्हणजे नेमकं थांबा जरा. रवी शास्त्री म्हणजे अमुक, समीर शास्त्री म्हणजे तमुक, अमुका प्लेअर म्हणजे तमुक. ह्यांनी काय सांगितलं, विराट कोहलीला सांभाळणारा कोच पाहिजे. आपल्याकडे ही सिस्टीम चूक आहे की क्रिकेटर जो बायकॉट म्हणाला की इंडिया हरली, कोणाला लोकांना वाटत नाही. काय सचिनने 100 केले ना आम्ही खुश, बरोबर. असं नाही आहे. कुठल्याही आज जर मेसी असला तरी मेसीला त्याच्या कोचला ऐकायला लागतं, रोनाल्डोला त्याच्या कोचला ऐकायला लागतं. आमचा कोच आता रवी शास्त्री कोच होता, आम्ही हरलो का त्याला कंटिन्यू करावं. परवा इंग्लंडचा कोच, त्यांनी इंग्लंडची टीम भरली युरो 6 याच्यामध्ये 2016 राजीनामा दिलेला. गेला. बरं, पाय उतार झालेला आहे. प्रत्येक कोच बाहेर जातो. मग हे काय लावलंय. बरं आता थांबा, हे कशाला पाहिजे प्रेझेंटेशन? नाटकं ही नाटकं आहेत. कारण सांगतो तुम्ही पण मग रवी कोच शास्त्री- सिलेक्शन करायचं थांबा जरा, कसं? थांबा जरा. ठीक आहे. कोच 18 सिलेक्शन महिने कसं करायचं? तुम्ही हे मोठे क्रिकेटर हे सगळे टीव्हीवर होते. यांनी सगळ्यांनी रवी शास्त्रीचं काम 18 महिने जवळून बघितलंय. Okay. 18 त्याचा ट्रॅक रेकॉर्ड एवढा चांगला आहे तर मग इंटरव्ह्यूची गरजच नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मग संदीप पाटीलला का न्याय दिला नाही.
संदीप पाटील ए टीमचा कोच होता, त्यांनी ए टीमच्या चांगला रिझल्ट आणून दिले. National संदीप selector पाटील होते. थांबा जरा, अगदी. नॅशनल सिलेक्टर म्हणून त्याला प्रत्येक प्लेअरच्या बारकावे माहिती आहेत. प्लस मायनस पॉईंट माहिती आहे, त्याची अगदी कुठे बरोबर. चुका त्याला माहिती अगदी. आहे. मग तुम्ही संदीप पाटीलला का नाही, अनिल कुंबळे आणि रवी शास्त्रीमध्येच का कॉम्पिटिशन? म्हणजे तुम्ही अनिल कुंबळेला काही अनुभव नसताना त्याला दिल्यामुळे कदाचित रवी शास्त्री भडकला की तुम्ही ऑलरेडी ठरवलं होतं आणि मला फसवलं तुम्ही. हा राग म्हटला तर मी समजू शकतो, मला फसवला म्हणून, पण नाहीतर दुसरं तो बोलू शकत नाही मला फसवला म्हणून, कारण कोणी असं बोलू शकणार नाही. नाही, आणि बीसीसीआयच्या विरुद्ध मला फसवलं हे बोलणार नाही, कोण? नाही, आणि हा रवी- एक प्रश्न आहे. आणि रवी शास्त्री पण तेवढा honest नाहीये. मांद्रेकरजी ठीक मला आहे, सांगा, संदीप, 3 quickly. सदस्यांची समिती आहे, त्याच्यामध्ये गांगुलीचं एकमत कधी शेवटी निवड ही तिन्ही बहुमताने जणांची- होते. नाही, नाही, जर नाही, गांगुलीवर नाही, त्याला नाही, असं नाही, म्हणतो, नाही, तेवढा तुम्हाला- रवी शास्त्री मूर्ख नाहीये ना. तुम्हाला रवी शास्त्री basic- नाही, संदीप- मांद्रेकरजी ऐका मला, रवी शास्त्रीचा राग ठीक आहे, कुठे तेवढं एकेकाने- मी समजून एकेकाने. घ्या. Quickly, पहिल्यांदा संदीप, मग रवी मांद्रेकर. पहिला संदीप. मांद्रेकरजी मुख्य मुळात मूळ समस्या जाणून घ्या. रवी शास्त्रीचं म्हणणं एवढंच होतं की जेव्हा आपण राष्ट्रीय कोच निवडतोय, नॅशनल सिलेक्टर निवडतोय, त्यावेळी किमान त्या 3 सदस्यांनी तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे, एवढी किमान अपेक्षा आहे. आणि मला वाटतं यात काही वावगं नाही आहे. जर गांगुलीला दुसरं काम असतं तर त्यांनी निवड समितीमधनं आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. असं होऊ शकत नाही की तुम्ही एक नॅशनल कोच निवडताय आणि तुम्ही दुसरी जबाबदारी म्हणून पहिली जबाबदारी सोडताय. याचा अर्थ बंगालपेक्षा तुमची निवड समितीची ही जबाबदारी कमी महत्त्वाची होती का? त्याचं एवढंच म्हणणं होतं की कोणी कोच निवडलाय किंवा कोच कोणाला निवडतं याच्याबद्दल त्याचं काही म्हणणं नाही. त्यांनी एवढंही म्हटलेलं आहे की अनिल कुंबळे हा भारतातला सर्वोत्तम खेळाडू, आज चांगल्या कोच निवड केलं, हे त्यांनी क्लिअर म्हटलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं नाही की मला निवडलं नाही म्हणून मी दुःखी आहे. त्याचं असं म्हणणं होतं की मी प्रेझेंटेशन करतोय, मीच काय, माझ्या जागी अजूनही कोणी प्रेझेंटेशन करत असतात तर जी निवड समितीची 3 माणसं आहेत ती सपोज टू बी तिथे असली पाहिजे, एवढी किमान पात्रता आहे. ठीक आणि आहे. याच्यासाठी बीसीसीआयने खरं तर गांगुलीला सुद्धा धाऱ्यावर धरलं पाहिजे, पण मला बीसीसीआयकडनं अद्याप कोणत्याही यातला एकही त्यांची नाही, या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये, या सगळ्या वादामध्ये बीसीसीआयने काहीच सांगितलेलंच नाहीये. बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलेलं अरे नाही. तुम्हाला बेसिक कळलं पाहिजे, बीसीसीआय बोलणारच नाही. Which is very कारण true. थांबा जरा, कारण का तर त्याच्याकडे एक मत आहे, गांगुलीकडे, रवी शास्त्रीकडे मत नाही आहे बीसीसीआयच्या इलेक्शनमध्ये. सगळ्या गोष्टी या मतावर ठरतात. हे सगळे खोटारडेपणा आहे. अनिल कुंबळेचं नाव त्याला घ्यायचं हे पहिलं ठरलं असणार आणि त्याच्यामुळे हे सगळं काही सरळ नाही आहे आणि हे रवी शास्त्रीला आतून माहिती आहे. जर हे आपण खरं धरलं तर यातनं जे आणि रवी शास्त्री बोलतात नाहीतर- ते एका बाजूने खरं होत ऑलरेडी आहे. संघटक बोलतोय असं कसं? नाही थांबा जरा. ह्यांनी काय सांगितलं, 2 माणसं घेऊ शकत नाही का, मेजॉरिटी होऊ शकत नाही. मेजॉरिटीचा अर्थ माहिती आहे का संदीप? बोला. मेजॉरिटीचा अर्थ जेव्हा आम्ही डिस्कशन करून जेव्हा मतं घेतो तेव्हा त्याला मेजॉरिटी म्हणतात, नाहीतर त्याला युनिलॅटरल म्हणतात. हा मेजॉरिटी आणि युनिलॅटरल मधला फरक Difference आहे. आहे. बरोबर. म्हणून जी समितीने जर निर्णय घेतला असेल तर तो असला काय नसला काय तो एक भाग वेगळा. ठीक. परंतु जबाबदारी तुम्ही घेतल्यानंतर, आणि जबाबदारी कोणी फुकट घेतलेली नाही आहे, ऑनररी घेतलेली नाही आहे 100%. मग तुम्ही जबाबदारी घेतल्यानंतर तुम्ही काही करा, वेळ नंतर बदला, काही करा, अशी काही हे आकाश कोसळणार नव्हतं. एक दिवस बरोबर उशिरा झाला असतं तर. हे सगळ्या गोष्टी, आणि BCCIमध्ये कोणालाही BCCIमध्ये इंटरेस्ट नाही. रवी शास्त्री कोच आला का संदीप पाटील कोच आला आणि कोण काय आला, इंडिया हरली का इंडिया जिंकली. नाहीतर ह्याच्यामध्ये प्रेसिडेंटनी BCCIच्या हस्तक्षेप करा. बरोबर. हस्तक्षेप घेतला असता. आयदर गांगुलीवर ऍक्शन घ्या किंवा रवी शास्त्रीवर ऍक्शन घ्या. अगदी बरोबर हे आहे. केलं आपण असतं, हे बरोबर सगळं. बरं आहे. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवूया, कारण का एक इंटरेस्टिंग पॉईंट आला आणि तो म्हणजे ही क्रिकेट ॲडवायझरी कमिटी जी होती, 3 सदस्यांची ही समिती होती. खरंच या 3 सदस्यीय समितीचा उपयोग होता का? ही 3 सदस्यीय समिती गठीत तर झालेली होती, पण याची खरंच गरज होती का? आणि अनिल कुंबळेबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक घेऊन पुन्हा भेटूया. शास्त्री वर्सेस गांगुली या वादाबद्दल आता आपण बोलतोय, पण संदीप, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ही क्रिकेट ॲडवायझरी कमिटी होती. खरंच याचा उपयोग झाला का? ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीमने खरंच भारतीय क्रिकेटमध्ये बदल होणार आहे का? अनेक जणांचं असं म्हणणं आहे की हा उगाच घातलेला घाट आहे. ॲक्च्युली BCCIवर सुप्रीम कोर्टाची नजर होती. ट्रान्सपरन्सी द्या असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे. या ट्रान्सपरन्सीच्या प्रोसेसमध्ये ही एक नवीन प्रोसेस आली आहे की हा नुसता एक दिखावा आहे? ऑलरेडी अंदर से सब कुछ फिक्स है भाई.
विनायक, मला असं वाटतं की खरं म्हणजे ही जी सुरुवात झाली आहे ही खूप चांगली आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात होणं महत्त्वाचं असतं की क्रिकेटशी निगडीत जे काही निर्णय असतील, मग ती मैदानाची तयारी असू देत किंवा संघ निवड असू देत किंवा कोच निवड असू देत, ही क्रिकेटपटूनच केली पाहिजे. अशा प्रकारचा प्रयोग मुंबईमध्ये सुद्धा करण्यात आला होता. आपण CIC नावाची एक समिती, शरद पवार जेव्हा पहिल्यांदा मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये अध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं की क्रिकेटशी संबंधित जी काही कामं आहेत ती क्रिकेटपटू करतील आणि त्याच्या मागची कामं जी असतील ती कार्यकर्ते करतील. पुढे त्यात किती अपयश आला हा नंतर वादाचा भाग आहे, परंतु एक सुरुवात झाली होती. आज BCCI मध्ये ती सुरुवात झालेली आहे आणि जी नावं तिथे आहेत, सचिन तेंडुलकर असेल, VVS लक्ष्मण असेल, सौरव गांगुली असतील, यांच्या हेतूबद्दल आजवर कधीही शंका घेण्यास कुठेही जागा उरलेली नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं, आणि पुन्हा गंमत असं बघा, हे तिघही दर्जेदार फलंदाज आहेत आणि त्यांनी निवड कोणाची केली कोच म्हणून, तर एका बॉलरची निवड केलेली आहे. मला असं वाटतं की या तिघांनी अनिल कुंबळे बरोबर कधी ना कधीतरी मैदानावर खेळलेले आहेत, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर केलेले गाजवलेला आहे या मोठा काळ. सगळ्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचे अनिल कुंबळेचं डेडिकेशन. आज तू त्या ह्याच्यामधले म्हणजे इव्हन रवी शास्त्री आम्ही म्हणतो ना की हे कॉमेंटेटर कम कोच बाकीचं आहे. मला हे आठवतंय, रवी शास्त्रींनी मध्यंतरी ट्रेनिंगला जायला नकार दिला होता कारण त्याची कॉमेंट्रीची एक कमिटमेंट्स होती. पण अनिल कुंबळेबाबत तसं नाही आहे. तो पूर्ण वेळ म्हणजे आज मांजरेकरने जे ट्विट केलेलं आहे की भारतीय क्रिकेटला आता खऱ्या अर्थाने 100% लक्ष देणारा एक क्रिकेटर मिळाला. मला वाटतं ही भावना सुद्धा महत्त्वाची आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात झाली आहे. अनेक लूपहोल्स त्याच्यामध्ये आहेत, पण एक सुरुवात झाली आहे, हेही कमी नाही. अगदी लाड सर, तुम्हालाही असंच वाटतं? कारण का एकूण जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रोसेसमध्ये एक नवीन चांगला कोच मिळाला हे तर ठीक आहे, पण ही प्रोसेसची खरंच गरज होती का? या प्रोसेसमधून नंतर आपल्याला चांगले आउटकम मिळतील का? 1 वर्षासाठी अनिल कुंबळे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक नवीन कोच येणार आहे किंवा कदाचित कुंबळेला एक्सटेन्शन सुद्धा मिळू शकेल, पण हे जी प्रोसेस आहे ही चांगली प्रोसेस आहे का? सुरुवात चांगली आहे का ही? नाही, सुरुवात चांगली आहे, त्यात काय वाद नाहीत. जी मंडळी निवड समितीत होती ती पण खूप दर्जेदारच मंडळी होती, त्यातही काय वाद नाही आहे. प्रश्न हा आहे की काही असं विवाद असतात की चांगला खेळाडू हा चांगला कोच होऊ शकतो का, हा एक बेसिक क्वेश्चन्स आहे पहिला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या ह्या टीमला या एकदा नॅशनल लेवलवर तुम्ही गेलात की तुम्हाला फार कोचिंगची गरज असते का, असा एक प्रवाद आहे. कळलं की नाही? कारण तिकडे फक्त स्ट्रॅटेजी आखायच्या असतात, बाकी काय फारसं काय करायचं नसतं, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. कारण आतापर्यंत आपण बघितलंय की काय तुम्ही काय जाऊन तिकडे शिकवू शकत नाहीत, काय तो विषय नाही. कुंबळेंनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे निर्णय घ्या, अडलात की माझ्याकडे या. पण कुंबळेने आता सुरुवात तर चांगली केली. आजच तुम्ही बघितलं असेल की तो राहुल द्रविडला जाऊन भेटला, म्हणजे ही इज ऑन राईट ट्रॅक असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आता त्याला पुढे किती यश लाभेल, किती अपयशी तो ठरेल, हा वेगळा विषय झाला. पण जे काय आता घडणार आहे त्यातलं एकच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण इंडियन कोचेसकडे वळायला लागलो आहोत. ही फार मोठी गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण आपण याच्यापूर्वी फक्त असंच आपल्याला वाटत होतं की सगळं काय जे काय कळलं की फॉरेन कोचेसनाच कळतं. आणि आता IPLच्या मुळे काय झालं की जग खूप लहान झालं आहे, सगळे प्लेस इथे यायला लागलेत. आपल्या सगळ्या प्लेसनं सर्व खेळाडूंना सगळे एक्सपिरियन्स मिळालेले आहेत, त्याच्यामुळे फार मोठं काय फरक पडत नाही आहेत. किंबहुना तिकडचे लोक आता इकडे येतात शिकायला, आपण तिकडे जात नाही आहोत शिकण्यासाठी. त्याच्यामुळे मला वाटतं की अनिल कुंबळे हा कोच चांगला होऊ पण शकेल, कारण त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याने दाखवलेलं आहे जेव्हा जेव्हा त्याने परफॉर्मन्स केला त्यावेळेस सुद्धा. आणि त्याच्यामुळे रवी शास्त्रीचं मला असं म्हणणं आहे की रवी शास्त्रीने खूप केलं, पण त्याने जरा जास्त ओढून धरलं असं मला वाटतं आणि त्याच्या स्टेचरला हे बरोबर वाटत नाही आहे त्याने जे काय केलं ते. BCCI संपूर्णपणे चुकलेली आहे. फार्स करतायत हे लोढा कमिटीसाठी, हेही खरं आहे त्याचं म्हणे. त्याला बरेच अँगल आहेत, आपण ह्या एका छोट्या ह्याच्यामध्ये अँगल करू शकणार नाहीत. पण सुरुवात चांगली आहे. अनिल कुंबळे आपण त्याला वेळ द्यायला हवा आणि लगेच दोघांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मुंबई, म्हणजे मी मुंबई सतत म्हणतो कारण मुंबई चाललंय, पण तरी ह्याला आता लोकांनी मुंबई क्रिकेट असं सुरुवात केलंय. तुम्ही जर व्हॉट्सअप वगैरे बघत असाल तर इट्स बेंगॉल वर्सेस मुंबई असं त्याच्यात व्हॉट्सअपवर दिसून येत आहे. ते म्हणजे हे सगळं लोकांना वेळ नाही आहे, उगाच चर्चा करत बसले त्या सगळ्या गोष्टी. आणि मला तर कदाचित वाटतं मीडिया पण त्याला खूपच महत्त्व देते, की तुमचं कामच आहे म्हणा. पण तरी मला वाटतं ते दोघंही एकमेकांशी व्यवस्थित फोनवर बोलले असतील आणि मजा करत असतील. मला काय वाटत नाही की दोघे एकमेकांशी फोनवर बोलून मजा करत असतील, कारण का दोघंही वेगवेगळ्या चॅनेलला ज्या प्रतिक्रिया देत आहेत किंवा ट्विटरवरनं जे लिहित आहेत ते अगदीच सध्या प्रक्षोभक आहे. पण रवी सर, या सगळ्या वादाबद्दल तर आपण बोललो, हा वाद तर होत राहणार आहे, या वादाकडे किती लक्ष द्यायचं हे माहीत नाही. पण अनिल कुंबळे यानंतर भारतीय क्रिकेटला एक वेगळं वळण देऊ शकेल का? जे आता लाडसरांनी सांगितलं, अनेक वर्षांनंतर एक भारतीय कोच सुद्धा मिळालेला आहे. एक ते जे ट्रेडिशन होतं फॉरेन कोचेसचं ते सुद्धा कुठेतरी तुटलेलं आहे. अनिल कुंबळे काय कमाल करू शकेल? पहिलं म्हणजे मला हेच पटत नाही की भारतीय कोच, तुम्ही मला सांगा एवढ्या जगामध्ये फुटबॉल खेळतात, भारताचा नंबरच 165 आहे, त्या पहिल्या 30 कोचेसमध्ये कोण त्या देशाचा आहे कोच?
त्यांना कसा चालतो बाहेरच्या देशाचा कोच? आपल्या इंडियाच्या टेबल टेनिस टीमनी चायनीज कोच आणला होता. नॉर्मली शूटिंग टीमनी सुद्धा बाहेरचे कोच आणतात. इंग्लंडनी अँडी फ्लॉवर्सला आणला, झिम्बाब्वेचा कोच आणला अगदी. आणि पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा बॉबी सिम्पसनला आणला. ते भारतीय म्हणणार ना, ते मी मराठी लोकांच्या करता म्हणण्यासारखंच आहे. अगदी. ह्याच्या पलीकडे त्यामुळे भारतीय येतच नाही असं म्हणणं पण चुकीचं आहे ना. कोणी म्हणतोय? हा, म्हणजे तुम्ही नाही, असं नाही, त्यावेळेस सांगता नाही, की प्रत्येक वेळेला बाजूचाच बाहेरचाच माणूस पाहिजे असंही काय नाही, हा करत तुम्ही मेरिटवर मी घेतला हा, म्हणून सांगा. absolutely. मी मेरिटवर केलाय भारतीय त्या. तुम्ही हे भारतीय आहे म्हणून तो चांगला नाही, पण म्हणू नका. नॉर्मली अप्रोच मध्ये सुद्धा एक काही बदल असतो. नाही Absolutely. थांबा काही जरा. अप्रोच मध्ये सुद्धा Okay. सर बदल असतो. एक अहो, फॉरेन rural कोचचा इंडियातले अप्रोच, players इंडियन येतात कोचचा भारतीय अप्रोच. टीम मध्ये आता याचा काय सगळं- संबंध आहे का? त्यांना ठीक आहे. कम्युनिकेशन पण करता येत नाही व्यवस्थितपणे. तिकडे it- तो काय बोलतो, हा काय बोलतो, नाही पण कळत लाड सर नाहीये. लाड सर म्हणून नाही ते इंग्लिशचं यामध्ये काय- यामध्ये हो. अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे गॅरी कर्स्टन असेल किंवा जॉन राईट असतील, यांनी कमालीच्या टीम इंडियाला लीड केलेलं आहे. प्रत्येक कॅप्टन बरोबर त्यांचं एक वेगळं नातं होतं आणि त्यांचे रिझल्ट सुद्धा मिळालेले आहे. मुद्दा हा चांगला नाही. असेल कोण काय वाईट असेल, तो भारतीय आहे किंवा अभारतीय आहे म्हणून हा विषय चांगला नाही. किंवा वाईट नाहीये. Absolutely. हा बरोबर. माझा पहिला पेट. बरोबर. तिसरं म्हणजे अनिल कुंबळे काय करतो ते वेळ ठरवेल, कारण त्याने काय केलंय ते काय दिसत नाही. बरं. पण तो काय करेल ते नंतर दिसेल. आता मग अनिल कुंबळे शॉर्ट लिस्ट झालाच कसा, ह्याची कारणं काय आणि क्रायटेरिया काय होते त्याला शॉर्ट लिस्ट करण्यामध्ये, एक कधीही पारदर्शकपणे बाहेर येणार नाही. आणि जर तुम्ही असा निर्णय घेतला की जसं प्रत्येक खेळामध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला नाही, जसं रवी शास्त्री म्हणतो की माझ्यामुळे टीम वर आली, तशी जर टीम खाली गेली तर मग प्लेयरला दोष देऊ नको, ह्याचा फॉर्म चांगला नव्हता, त्याचा फॉर्म चांगला. कुंबळेचं अपयश म्हणजे सुद्धा थोडक्यात शुद्ध मराठीमध्ये पैसा फेको तमाशा देखो, तुला 80 लाख देतोय, रिझल्ट दे नाहीतर घरी बस. असं म्हणून ही एक वर्षाची term आहे. असं करायला तयार असेल ना तरच भारतीय क्रिकेट पुढे जाईल. नाहीतर हा माझा आहे, तो त्याचा आहे, तो याचा आहे, याच्यामध्ये काही अर्थ नाही. ऑन ठीक. मेरिट माझ्या मते संदीप पाटील डिझर्व्ड मोस्ट विथ अगदी. द बेस्ट ट्रॅक रेकॉर्ड आणि बेस्ट नॉलेज ऑफ द Exactly. प्रेझेंट And- कंडिशन्स and- ऑफ ईच प्लेअर. आणि बरोबर म्हणून आहे की आता एक पोस्ट त्याच्या आणि म्हणून ते आताही मला वाटतं की हा फार्स होता. ठीक आहे. रवी शास्त्री आणि अनिल कुंबळेपेक्षा संदीप पाटील, जर तुम्हाला निवड समिती करून जर हा नाटक करायचं होतं ठीक तर आहे. ते खरं तरी चांगलं बसवायला पाहिजे होतं. राईट राईट क्विकली संदीप, शेवटची काही सेकंद नाही, मला असं वाटत नाही विनायक की हा फार्स होता, कारण जे दिग्गज खेळाडू आहेत त्यांच्यावर आपण तेवढा तर विश्वास ठेवला पाहिजे. आणि संदीप पाटील आता निवड समितीचे अध्यक्ष होतेच की एक जबाबदारी म्हणजे काय? त्यांच्याकडे आहे. कोटा आहे का? म्हणजे याचा नाही, अर्थ कोटा असा आहे नाही की का? त्यांना नाही, कोच नाही, नाही. म्हणून कोटा आणायचं आहे नाही. का? सर आपण इथे बसून त्याच्या नाही, नाही, कोटा- आपण इथे कशाला बसलोय? मग नाही, बसूया नाही, नको. नाही, ऐका ना, संदीप पाटीलच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न घेण्याचा वादच नाही. तो महान खेळाडू आहे, महान कोच आहे. त्याने एका पण दुसऱ्या संदीप संघाला लास्ट पाठवलं नेलं सिलेक्शनला होतं. साधं बोलवलं सुद्धा नाही. हा काही निवड final समिती- हा interviews निवड मध्ये समितीचा बोलवलं सुद्धा नाही. विनायक हा निवड समितीचा अधिकार आहे. चूक झाली चूक म्हणा झाली, ना. पण ही चूक नाही, होऊ तेवढं शकत तरी नाही म्हणा का? ना. असं कसं म्हणू शकतो तेवढं आपण? तरी म्हणा ना. तुम्ही नाही, काहीच नाही, चूक नाही म्हणायला तयार नाही. निवड समिती नाही, नाही, अधिकार आहे, काहीच चुकलं नाही. सर उद्या ठीक आहे. एकदा आपण निवड समितीमध्ये नव्हतो, आपण क्रिकेट ऍडवायझरी कमिटीमध्ये ना मला विनायक फक्त गायकवाड, एकच रवी म्हणायचंय मांजरेकर, की संदीप लक्ष्मण चव्हाण. आणि क्विकली लास्ट कमेंट. सचिनने स्वतःहून सांगायला पाहिजे की आम्ही हा डिसिजन आम्ही एकत्रपणे घेतलेला पण डिसिजन तुम्हाला सर वाटतं का हे सांगा की होतं. सचिन हे तेंडुलकर संपला, वादच कॅमेऱ्यावर संपला. येऊन या वादातील गोष्टींबद्दल काही बोलेल? वादाच्या गोष्टींबद्दल सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण कॅमेऱ्यावर येऊन बोलतील, हे या अगोदर कधी घडलेलं आपण नाहीये. अंडरस्टूड आणि समजायला यापुढे पाहिजे की होईल त्याने का? ते एकत्र घेऊन घेतलं डिसिजन आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. असं गांगुली Fair बोलला enough. हा ऍब्सोल्युटली. साधे विनायक यापूर्वी टीमचं सिलेक्शन हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं जायचं. हल्ली ती प्रेस कॉन्फरन्स ही बंद झाली आहे. एक नावं जी आहे ती ईमेलवर पत्रकारांकडे येतात आणि पाठवली सांगून जातात. की हा आमचा संघ आहे. त्यामुळे बीसीसीआय मला वाटत नाही तेवढं पारदर्शक राहिले. आणि मग खेळाडू तर फार दूरची गोष्ट आहे. त्यामुळे मला वाटत नाही की भविष्यात हे सगळे एकत्र येऊन सांगतील किंवा आमचा एकत्रित निर्णय होता. आणि शेवटी ते सांगणं सुद्धा गरजेचं नाही, कारण तेवढी तर रहस्यता किंवा तेवढी गोपनीयता बाळगणं गरजेचं आहे, कारण ती एक सिलेक्शन प्रोसिजर आहे आणि कोणी याच्यामध्ये वाईट किंवा चांगला नाही आहे. जो निर्णय तो कलेक्टिव्ह घेतलेला आहे. आणि आता मला वाटतं अनिल कुंबळेच्या कामगिरीवर आपण सगळ्यांनी भाष्य केलं पाहिजे, ना की या वादावर. ठीक आहे, बघूया काय ठरवणार आहे की नेमकं काय घडतंय. पण जे काही झालेलं आहे त्यामुळे गालबोट लागलेलं आहे या सगळ्या गोष्टीला, यात काही शंका नाही आहे. अनिल कुंबळे हा एक नवा कोच म्हणून टीम इंडियाच्या समोर आलेला आहे. टीम इंडियाला कुंबळे कसा लीड करतोय हे आपल्याला बघावं लागणार आहे. पण या सगळ्या वादामुळे भारतीय क्रिकेटमधलं, BCCI मधलं अंतर्गत राजकारण हे पुन्हा एकदा उफाळून आलेलं आहे. यावर कोण कसा पडदा टाकतंय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. क्रिकेट ॲडवायझरी कमिटी, जे मांजरेकर सर म्हणाले, काय क्रायटेरिया त्यांनी लावलेला आहे कोच सिलेक्ट करायला, हे समोर येऊन कधीतरी सांगते का?
चान्सेस खूप डीम आहेत, चान्सेस खूप कमी आहेत, त्यामुळे माहीत नाही हा वाद संपणार कसा. पण सध्या हा वाद सुरू आहे. बघायचंय पुढे कोण इनिंग खेळतंय, पुढे कोण फटकेबाजी करतंय. पण थँक्यू व्हेरी मच या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आज आपण इथेच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रवर.